Hello student, this is Irle sir. Today we are going to learn about chapter number 8. Name is Static Electricity of the 7th standard in the science subject. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी वर्गातील विज्ञान विषयामधील 8वा घटक पाहणार आहोत. ज्याचं नाव आहे स्थितिक विद्युत. तर हा जो घटक आहे तो परत विज्ञान विषयाचा जो उपविषय आहे भौतिकशास्त्र या विषयावर या ठिकाणी आधारित हा घटक आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, नाउ सी द फर्स्ट point in the lesson is electricity or electric charge. Electric charge means vidyut prabha. Now what is meant by electric charge? Some particles that governs how the particles are affected by magnetic field is called as electric charge. तर विद्यार्थी मित्रांनो, विद्युत प्रभार म्हणजे काय? तर काही विशिष्ट प्रकारचे कण असतात जे एखाद्या चुंबकीय क्षेत्रामध्ये या ठिकाणी आपला प्रभाव निर्माण करतात. त्या ठिकाणी त्यांचा त्या कणांचा परिणाम त्या भागामध्ये जाणवतो. त्याला विद्युत प्रभार असे म्हणतात. ओके, डू यू अंडरस्टँड द इलेक्ट्रिक चार्ज? ओके, नाउ द नेक्स्ट पॉइंट इज नाउ we will learn some notes on the electric charge. Okay, now the first is all substances are made of very tiny particles. मग विद्युत प्रभार म्हणजे काय? हा भाग तुम्हाला समजला असेल. विद्युत प्रभार म्हणजे काही विशिष्ट कण एखाद्या चुंबकीय क्षेत्रामध्ये किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये किंवा एखाद्या भागामध्ये जर विशिष्ट कणांचा परिणाम त्यांच्या गुणधर्मानुसार परिणाम जाणवत असेल तर त्याला विद्युत प्रभार असे म्हणतात. आणि मग त्याच्या आधारित काही आपण विद्युत प्रभार म्हणजे काय तर ही कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आपण काही गोष्टी पाहणार आहोत. त्यामध्ये पहिली गोष्ट आपण पाहतोय ऑल सबस्टन्सेस आर मेड ऑफ व्हेरी टायनी पार्टिकल्स. म्हणजे पृथ्वी तलावर जे काही सर्व प्रकारचे पदार्थ आहेत, मग ते सॉलिड असतील, लिक्विड असतील किंवा गॅसेस असतील, कुठल्याही अवस्थेतील पदार्थ हे सूक्ष्म कणापासून अतिसूक्ष्म कणापासून बनलेले असतात. नो दॅट इज द फर्स्ट पॉइंट इज ऑल सबस्टन्सेस are made of very tiny particles. Okay, now the next point is electric charge is intrinsic property of these particles. Intrinsic means internal. Electric charge is intrinsic property of the particles. म्हणजे काय तर हा जो विद्युत प्रभार आहे किंवा विद्युत प्रभार हा त्या कणामध्ये जो काही कणात असलेला आंतरिक गुणधर्म आहे. विद्युत प्रभार म्हणजे त्या कणामध्ये असलेला आंतरिक गुणधर्म म्हणजे त्याला विद्युत प्रभार असे म्हणतात. ओके, नाउ द नेक्स्ट इज द इलेक्ट्रिक चार्ज इज ऑलवेज इन अ हिडन स्टेट. नाउ द स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्ज और द इलेक्ट्रिक चार्ज इज ऑलवेज इन अ हिडन स्टेट. म्हणजे नेहमी हा जो विद्युत प्रभार आहे हा नेहमी लपलेल्या अवस्थेमध्येच आढळतो. बिकॉज द नंबर ऑफ पॉझिटिव्ह अँड द नंबर ऑफ निगेटिव्ह चार्जेस आर प्रेझेंट इन इक्वल नंबर्स. नाउ दॅट इज कॉल्ड द इलेक्ट्रिक चार्ज इज ऑलवेज इन अ हिडन स्टेट. म्हणजे काय तर एखाद्या पदार्थामध्ये आपण विद्युत प्रभार या ठिकाणी न्यूट्रल आहे किंवा उदासीन असं आपण केव्हा म्हणतो जेव्हा त्यामध्ये असलेल्या दोन्ही प्रकारच्या कणांची संख्या ही समान असते. म्हणून आपल्याला तो न्यूट्रल या ठिकाणी जाणवतो. न्यूट्रल म्हणजे तो आपल्याला सहसा लपलेल्या अवस्थेत आहे असं आपल्याला तो जाणवतो. ओके, नाउ द नेक्स्ट इज देयर आर टू टाइप्स ऑफ द चार्जेस लाईक पॉझिटिव्ह चार्ज अँड द नेक्स्ट इज निगेटिव्ह चार्ज. देयर आर two types of the electric charges. First is positive charge and second is negative charge. विद्युत प्रभाराचे मुख्यतः या ठिकाणी आपण दोन या ठिकाणी प्रकार पाहत आहोत. पहिला आहे पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे धन प्रभार आणि दुसरा आहे निगेटिव्ह चार्ज म्हणजे ऋण प्रभार. तर अशा प्रकारे आपण मुख्यतः या ठिकाणी विद्युत प्रभाराचे दोन प्रकार पाहत असतो. पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज, धन प्रभार आणि ऋण प्रभार.
आपण पाहतो नेहमी, आपण एखादं कुठल्याही या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस चालवायचं असेल, मग तो कॅमेरा असेल किंवा मोबाईल असेल आपल्याला, किंवा घडी असेल आपल्याला वापरायची असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला बॅटरीची म्हणजे सेलची, पेन्सिल सेल असते यांची गरज पडते. आपण पहा सेल टाकत असताना एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे सुलट आणि पुलट आपण सेल काय करत असतो त्या या ठिकाणी खेळणीमध्ये किंवा त्या एखाद्या गोष्टीमध्ये बसवत असतो. याचा अर्थ काय की इलेक्ट्रिक चार्ज हे मुख्यतः दोन प्रकारचे असतात. ओके, डू यू नो स्टुडंट दिस पॉइंट? ओके, नेक्स्ट इज द पॉइंट नंबर 5 इज plus sign is show positive charge and minus sign is show the negative charge. म्हणजेच धन प्रभार पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला दाखवायचा असेल तर आपण प्लस चिन्ह हे वापरतो आणि निगेटिव्ह चार्ज या ठिकाणी आपल्याला दाखवायचा असेल तर मायनस म्हणजेच वजाबाकीचं आपण चिन्ह वापरतो. म्हणजे धन प्रभार आपल्याला दर्शवायचा असेल तर आपण अधिकचं चिन्ह या ठिकाणी वापरतो आणि ऋण प्रभार दर्शवायचा असेल तर आपण या ठिकाणी वजाबाकीचं चिन्ह म्हणजेच मायनस चिन्ह आपण वापरत असतो. ओके, नेक्स्ट इज द पॉइंट नंबर 6 इज नाउ द बेंजामिन फ्रँकलिन, द ग्रेट सायंटिस्ट बेंजामिन फ्रँकलिन नेम्ड द इलेक्ट्रिक चार्जेस लाइक पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज. नाउ हु वॉज नेम्ड द देर आर टू टाइप्स ऑफ चार्जेस, पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज. इट इज द बेंजामिन फ्रँकलिन. तर बेंजामिन फ्रँकलिन या शास्त्रज्ञाने या ठिकाणी धन प्रभार आणि ऋण प्रभार म्हणजे विद्युत प्रभाराचे जे दोन प्रकार आपण पाडलेले धन प्रभार आणि ऋण प्रभार यांना या ठिकाणी बेंजामिन फ्रँकलिन यांनी नावे दिलेली आहेत. ओके, नाउ देयर इज अ इम्पॉर्टंट पॉइंट, देयर आर 6 इम्पॉर्टंट पॉइंट्स फॉर द इलेक्ट्रिक चार्जेस. नाउ डू यू अंडरस्टँड इझिली दिस पॉइंट? ओके, these points. तर विद्यार्थी मित्रांनो, तर विद्युत प्रभार म्हणजे काय, इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय आणि इलेक्ट्रिक चार्ज बद्दलची आपण माहिती सविस्तर अशी माहिती आपण पाहिलेली आहे जी तुम्हाला अतिशय व्यवस्थित समजली असेलच. ओके, नाउ द नेक्स्ट पॉइंट इज origin of electric charge means विद्युत प्रभाराचा उगम किंवा निर्मिती. मग विद्युत प्रभार कसा तयार होतो, त्याची निर्मिती कशी होते हे आपण पाहूया. नाउ द फर्स्ट इज all substances are made up of particles. Do you also know this point? तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की पृथ्वी तलावरील सर्व प्रकारचे पदार्थ आहेत ते अतिशय सूक्ष्म कणापासून बनलेले असतात. ओके, नाउ द नेक्स्ट पॉइंट इज these particles are made of atoms. Now these particles are made of atoms. Now each substance are made of the minor particles and the minor particles also made of the atoms. Now there are two types of the particles, atoms and molecule. Okay, तर विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वी तलावरील प्रत्येक पदार्थ हा सूक्ष्म कणापासून बनलेला आहे हे तुम्हाला माहित आहे आणि त्यामुळेच परंतु सूक्ष्म कण म्हणले की आपल्याला परत सखोल किंवा त्याच्या खोलमध्ये जाऊन काही पाहावं लागेल. तर सूक्ष्म या ठिकाणी कण हे मुख्यतः आपण मूळ कण जो धरतो आपण तो ॲटम म्हणजेच अणू आणि अणूपासून या ठिकाणी जो बनतो तो मॉलिक्यूल म्हणजेच रेणू. हे मुख्य आपण दोन प्रकारे सूक्ष्म कण येतो आणि याच्यापासून मग इतर कण आणि या कणापासून असे अनेक पदार्थ बनत असतात. ओके, नाउ द नेक्स्ट इज थर्ड इज ईच ॲटम कंटेन्स पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज. म्हणजे प्रत्येक अणूवर धन आणि ऋण प्रभार असतो. ऑलवेज ईच atom is a neutral position. Why? Because the number of positive charge and the number of negative charge are present in a equal number in a atom. Now it is called the always each atom is a neutral in position. तर नेहमी अणू हा उदासीन असं का म्हणतात, कारण अणूमध्ये या ठिकाणी धन प्रभार आणि ऋण प्रभारांची संख्या असते ती समान असते. म्हणून या ठिकाणी दोन्ही प्रभाराची संख्या समान असल्यामुळं आपल्याला तो उदासीन आहे म्हणजेच त्यामध्ये कोणताच विद्युत प्रवाह नाही असं आपण म्हणत असतो. परंतु त्या ठिकाणी विद्युत प्रवाह हा लपलेल्या अवस्थेत असतो. ओके, हा पॉईंट तुम्हाला समजलाय. नेक्स्ट इज द पॉईंट नंबर 4 इज ईच ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल बिकॉज
number of positive charges and the number of negative charges are equally numbers. तर जनरली आपण पाहतोय की अणूमध्ये आपण काय म्हणतोय की जो विद्युत प्रभार आहे, विद्युत प्रभाराची संख्या कशी आहे, जनरली आपण काय म्हणतोय अणू हा विद्युत दृष्ट्या उदासीन आहे असं आपण म्हणतोय. तो कशामुळे म्हणतोय? बिकॉज द नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज अँड द नंबर ऑफ निगेटिव्ह चार्ज आर इक्वली नंबर्स. म्हणजे त्या ठिकाणी धन म्हणजे एखाद्या त्या ठिकाणी अणूमध्ये धन आणि ऋण प्रभाराची संख्या जर समान असेल इक्वल तर त्या ठिकाणी तो न्यूट्रल आहे असं म्हटलं जातं. ओके, नाउ दिस इज द फोर्थ पॉइंट. द फिफ्थ पॉइंट इज टू स्पेशल ऑब्जेक्ट्स being rubbed one becomes positively charged and the other negatively charged. The next point is two special object being rubbed म्हणजे विशिष्ट दोन प्रकारच्या वस्तू जर आपण एकमेकावर घासल्या, लाईक ग्लास रॉड, सिल्क क्लॉथ, एबोनाइट रॉड, वुलन क्लॉथ, हेअर पेन और कोम एक्सेट्रा. म्हणजे विशिष्ट प्रकारच्या दोन वस्तू या ठिकाणी आपल्याला घर्षण केल्यानंतर, म्हणजे उदाहरण आपण पाहिलं काच असेल, रेशमी वस्त्र किंवा एबोनाइटचा या ठिकाणी दांडा असेल आणि उनी वस्त्र असेल किंवा आपले डोक्यात केस आहे त्याच्यावर कंगवा आपण फिरवतो तो कंगवा असेल. तर या विशिष्ट प्रकारच्या वस्तू जर एकमेकावर घासल्या, वन बिकम्स पॉझिटिव्ह चार्ज अँड अदर इज निगेटिव्ह चार्ज. म्हणजे त्यामध्ये जेव्हा दोन वस्तू एकमेकावर घासल्या जातात, उदाहरणामध्ये आपण पाहूया, समजा काचेची दांडी आपण या ठिकाणी रेशमी वस्त्रावर घासली तर या ठिकाणी काचेच्या दांडीवर धन प्रभार निर्माण होतो आणि रेशमी वस्त्रावर ऋण प्रभार निर्माण होतो. कसं निर्माण होतो? तर या ठिकाणी नेहमीच लक्षात ठेवा, या ठिकाणी निगेटिव्ह चार्जला आपण इलेक्ट्रॉन्स असे म्हणतो आणि जे पॉझिटिव्ह चार्ज त्याला आपण प्रोटॉन्स म्हणतो. म्हणजे नेहमी मूव्ह कोण करत असतात? इलेक्ट्रॉन्स करत असतात. म्हणजेच ऋण प्रभार निगेटिव्ह चार्ज हे नेहमी मूव्ह करत असतात. जेव्हा तुम्ही घर्षण करता, आता आपण काचेचा दांडा जेव्हा रेशमी वस्त्र आपण घासला तेव्हा काचेच्या दांड्यामधले जे काही ऋण प्रभार आहेत ते काय झाले? घर्षणामुळं त्या रेशमी वस्त्रावर गेले. त्यामुळं काचेच्या दांडीवरच्या ऋण प्रभाराची संख्या कमी झाली आणि धन प्रभाराची संख्या या ठिकाणी तिथे वाढली. त्यामुळे तो काचेचा दांडा हा धन प्रभारी झाला आणि काही कण ऋण कण हे रेशमी वस्त्रावर आले, त्यामुळं तिथं ऋण प्रभाराची संख्या वाढली, त्यामुळे रेशमी वस्त्र हे ऋण प्रभार. अशा प्रमाणे या ठिकाणी एका वस्तू पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज होत असते. ही गोष्ट तुम्हाला समजली असेल. ओके, नेक्स्ट इज नाउ डू यू नो चिल्ड्रन, तुम्हाला माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो? नाउ वी लर्न देयर आर टू सायंटिस्ट, ग्रेट सायंटिस्ट. फर्स्ट इज थेल्स. नाउ थेल्स इज अ ग्रेट सायंटिस्ट. ही फाउंड दॅट feathers are attracted towards amber by the friction on the woolen cloth. म्हणजे उनी वस्त्रावर. तर थेल्स या शास्त्रज्ञाला काय लक्षात आलं की जेव्हा उनी वस्त्र त्याने काय केलं, एक एम्बर नावाचा एक दांडा घेतला राळेचा आणि उनी वस्त्र घेतलं आणि ते घर्षण केलं आणि त्याने सहज काही कागदाचे तुकडे, छोटे छोटे तुकडे या ठिकाणी त्याने एका टेबलवर टाकले आणि तो दांडा त्याने जवळून पाहिला तर ते कागदाचे काही छोटे छोटे पीसेस होते तुकडे, ते दांड्याकडे, आंबर दांड्याकडे आकर्षले गेले हे त्यांनी शोधून काढले. आणि हा प्रयोग आपण नेहमी घरी करतच असतो. सरांना माहिती आहे, पण एक्झॅक्टली हा प्रयोग स्थिती विद्युत प्रभाराचा आहे हे आपल्याला माहित नव्हतं. त्यामुळे प्रत्येकाने आज घरी काय करायचे, हा प्रयोग करून पाहिजे जो तुम्ही नेहमी करता. कोणता प्रयोग करायचे? अतिशय सोपा प्रयोग आहे. तर या ठिकाणी काय काय साहित्य घ्यायचे आपल्याला? फक्त आपल्याला एक कंगवा आणि केस तर आपल्याकडे आहेत आणि कागदाचे छोटे छोटे तुकडे. एका टेबलावर काय करायचे, कागदाचे छोटे छोटे सूक्ष्म असे तुकडे करायचे आणि या ठिकाणी कंगवा काय करायचा, आपल्याला केसावर तो घासायचा. घासल्यानंतर तो कागदाच्या या ठिकाणी कागदाजवळ नेल्यानंतर कागदाचे छोटे छोटे तुकडे जे असतात, सूक्ष्म तुकडे, ते काय होतात त्या कंगव्याला किंवा पेनला चिकटले दिसतात. तर हा जो प्रयोग आहे हा सर्वप्रथम 2500 वर्षापूर्वी थेल्स नावाच्या या ग्रीक शास्त्रज्ञाने केला होता, जो आज 2-3 हजार वर्षांनंतर देखील आज आपण तो सहज करत असतो. ओके, नाउ द नेक्स्ट scientist is Thomas Brown. Now he is also great scientist. Now he was named electricity to the property of the amber. मग थॉमस ब्राउन याने काय केलं, तर थॉमस ब्राउन याने ज्याप्रमाणे थेल्सने जो काही या ठिकाणी एम्बर दांड्याचा जो गुणधर्म शोधून काढला
की घर्षण जेव्हा उन्ही वस्त्रावर अंबरदाणा घासल्यानंतर या ठिकाणी घासल्यानंतर ज्यावेळेस सूक्ष्म काही पीसेस काही सूक्ष्म या ठिकाणी पीसेस त्याकडे आकर्षले गेले, हा जो गुणधर्म शोधला कोणी थेल्सनी. आणि या गुणधर्मावरून की हा जो गुणधर्म आहे आकर्षणाचा, या गुणधर्माला थॉमस ब्राउन यांनी इलेक्ट्रिसिटी, आज आपण म्हणतो इलेक्ट्रिसिटी, वीज आली वीज गेली इलेक्ट्रिसिटी शब्द वापरतो आपण, तर हा इलेक्ट्रिसिटी शब्द कोणी शोधून काढला होता? थॉमस. किंवा त्याला या गुणधर्माला नाव इलेक्ट्रिसिटी हे नाव कोणी दिलं होतं? थॉमस ब्राउन यांनी. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हा जो गट आहे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी हा आता आपण परत कंटिन्यू टू बी कंटिन्यू स्टे. हा ओके स्टुडंट्स, नाउ लेट अस कंटिन्यू द चॅप्टर नंबर 8 स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. The next point in the lesson is frictional electricity, means घर्षण विद्युत. Now frictional electricity means घर्षण विद्युत. Now what does it mean by frictional electricity? The electric charge generated by friction is called as frictional electricity. The electricity generated by friction, it is called frictional electricity. घर्षण विद्युत म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर आपण नेहमी पाहतो आपण विशिष्ट प्रकारच्या काही वस्तू किंवा घर्षण म्हणजे काही संकल्पना तुम्हाला माहित आहे. कोणत्याही दोन वस्तू एकमेकांवर घासल्या की घर्षण तयार होतं. मग परंतु फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? तर विशिष्ट प्रकारच्या दोन वस्तू जर आपण एकमेकांवर घासल्या तर त्या ठिकाणी त्या दोन्ही वस्तूवर जो विद्युत प्रवाह निर्माण होतो त्याला फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी म्हणजेच घर्षण विद्युत म्हणतात. घर्षण विद्युत म्हटल्यानंतर लक्षात ठेवायचे की आपल्याला कुठल्याही वस्तू नाही, घर्षण कुठल्याही वस्तू होऊ शकतं, पण इलेक्ट्रिक चार्ज निर्माण होत असेल तर तुम्हाला विशिष्ट प्रकारच्या वस्तूंचंच या ठिकाणी आपल्याला घर्षण करावं लागतं. म्हणजे आपल्याला विशिष्ट प्रकारच्या वस्तूंची गरज पडत असते. दॅट इज द कन्सेप्ट ऑफ फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. द नेक्स्ट इज नाउ सी वी विल लर्न सम नोट्स ऑन द फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. मग घर्षण विद्युत म्हणजे काय तर ही संकल्पना आपण थोडंसं विस्तारानं समजून घेऊया. नाउ द फर्स्ट पॉइंट इज फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी ऑल्सो कॉल्ड ॲज अ स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. नाउ स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी, फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी ऑल्सो कॉल्ड ॲज अ स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजेच घर्षणातून निर्माण होणाऱ्या किंवा घर्षण विद्युतालाच, घर्षणातून निर्माण होणाऱ्या विद्युत प्रभारालाच स्थितिक विद्युत प्रभार म्हणतात. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी मीन्स स्थितिक विद्युत म्हणजे घर्षण विद्युत. फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी ऑल्सो कॉल्ड ॲज अ फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. समजलं तुम्हाला? म्हणजे स्थितिक विद्युत ही काही वेगळी संकल्पना नाहीये. घर्षणातून निर्माण झालेली वीज किंवा विद्युत प्रभार यालाच स्थितिक विद्युत प्रभार असे म्हणतात. आपण समजलं? नेक्स्ट द सेकंड पॉइंट इज स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी रिमेन्स ऑन द ऑब्जेक्ट फॉर अ शॉर्ट ड्युरेशन. The static electricity remains on the object for a short duration. Means घर्षणातून निर्माण झालेला म्हणजे दोन वस्तू जेव्हा तुम्ही घर्षण करणार आहात त्या घर्षणातून निर्माण झालेल्या वस्तूवर जो विद्युत प्रभार असतो तो अल्प काळ टिकतो म्हणजे क्षणिक असतो. उदाहरणामध्ये आपण पाहिलं जेव्हा आपण आपल्या डोक्याच्या केसावर या ठिकाणी जेव्हा कंगवा किंवा पेन आपण घर्षण केली त्यावेळेस आपण पाहिलं कागदाचे काही छोटे छोटे पीसेस त्याकडे आकर्षले गेले. परंतु हा जो विद्युत प्रवाह असतो तो फार काळ शकतो का? नाही, काही क्षण काही सेकंदापर्यंत या ठिकाणी तो किंवा काही मिनिटापर्यंत असू शकतो. म्हणजेच स्थितिक विद्युत प्रभारातून निर्माण झालेला किंवा स्थितिक विद्युत प्रभारातून निर्माण झालेला जो विद्युत प्रभार असतो तो अल्पकाळ टिकत असतो. दॅट इज द सेकंड पॉइंट. नेक्स्ट इज द थर्ड पॉइंट इज द चार्जेस ऑफ स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आर ॲब्सॉर्ब्ड इन अ moist air. The charges of static electricity are absorbed in moist air. म्हणजे काय? आपण पाहतो की या ठिकाणी आताच तुम्ही पाहिलं की स्थितिक विद्युत प्रवाह हा अल्पकाळ टिकतो म्हणजे तो जास्त वेळ राहू शकत नाही. त्याचं कारण असते की या ठिकाणी हवेमध्ये दमट हवा जी असते किंवा दमट हवा या ठिकाणी काय करत असते तो विद्युत प्रवाह जो काही विद्युत प्रवाह तो शोषून घेत असतो. ॲब्सॉर्ब मीन्स तो शोषून घेत असतो त्यामुळे तो विद्युत प्रभार जास्त काळ राहत नाही. ओके. नाउ द नेक्स्ट इज द फोर्थ पॉइंट इज स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड बाय यूजिंग टू स्पेशल ऑब्जेक्ट लाईक
ग्लास रॉड अँड सिल्क क्लॉथ एक्सेट्रा. पहा, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी स्थितीविद्युत प्रभार निर्माण करायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला विशिष्ट प्रकारच्या दोन या ठिकाणी वस्तूंची गरज असते, त्याशिवाय तो स्थितीविद्युत मिळू शकत नाही. समजा आपण उदाहरण या ठिकाणी आपण दगड घेतला किंवा दुसरी एखादी वस्तू घेतली तर या ठिकाणी तयार होणार नाही स्थितीविद्युत. म्हणजे स्थितीविद्युत निर्माण व्हायचं असेल तर आपल्याला विशिष्ट प्रकारच्याच वस्तूंची गरज पडते. उदाहरणार्थ ग्लास रॉड, सिल्क क्लॉथ. आपण याच्याने काचेचे या ठिकाणी दांडी घेऊ किंवा रेशमी वस्त्र घेऊ, हे जर एक मार्ग आसन केलं तर विद्युत प्रवाह निर्माण होतो. किंवा फुगा असेल, फुगा आपण या ठिकाणी डोक्याच्या केसात घासला तर त्यामध्ये विद्युत प्रवाह निर्माण होऊ शकतो. म्हणजे विशेष प्रकारच्या वस्तूंचीच आपल्याला या ठिकाणी स्थितीविद्युत प्रवाह निर्माण करण्यासाठी गरज असते. नाउ दॅट इज द पॉइंट ऑफ द नोट्स ऑन द फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. तर अशा पद्धतीने तुम्ही घर्षण विद्युत कसा निर्माण होतो, घर्षण विद्युताला काय म्हणतात, घर्षण विद्युताला त्याचे गुणधर्म या ठिकाणी तुम्ही थोडक्यामध्ये पाहिलेले आहात, जे तुम्हाला समजले व्यवस्थित. ओके, ठीक आहे. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज प्रॉपर्टीज ऑफ स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. प्रॉपर्टीज ऑफ स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजेच स्थितीविद्युत प्रवाहाचे गुणधर्म. नाउ देयर आर मेनली 5 properties. The first is, okay, the first property is electrically charged objects attract uncharged objects. The first property of the static electricity is electrically charged objects attract uncharged objects. म्हणजे काय? म्हणजे विद्युत प्रभारित वस्तू, म्हणजे ज्या वस्तूमध्ये विद्युत प्रभार निर्माण झालेला आहे, विद्युत प्रभारित वस्तू ही विद्युत प्रभार नसलेल्या वस्तूला आपल्याकडे आकर्षून घेते. दॅट इज द फर्स्ट प्रॉपर्टी. द सेकंड इज there is a repulsion between like charges. There is a repulsion between like charges. म्हणजे सजातीय, म्हणजे एकाच प्रकारचे like charges means एकाच प्रकारचे. फॉर एक्झाम्पल प्लस प्लस और मायनस मायनस. These are like charges. Plus plus minus minus. This is first group, this is second group. These are the like charges. म्हणजेच सजातीय प्रभार म्हणजे काय? सारख्या विद्युत प्रभारांना सजातीय विद्युत प्रभार. आणि सजातीय विद्युत प्रभार जेव्हा एकमेकाजवळ येतात तेव्हा त्यांच्यामध्ये रिपल्शन म्हणजेच प्रतिकर्षण होते, म्हणजे ते एकमेकाजवळ येत नाही, पासून ते दूर जातात. दॅट इज द सेकंड प्रॉपर्टी. द थर्ड प्रॉपर्टी इज देयर इज अ अट्रॅक्शन बिटवीन अनलाइक चार्जेस. देयर इज अ attraction, repulsion, the opposite word of attraction. There is a attraction between unlike charges. म्हणजेच विरुद्ध विद्युत प्रभार किंवा विजातीय विद्युत प्रभारामध्ये या ठिकाणी अट्रॅक्शन म्हणजे आकर्षण होते. विजातीय, फॉर एक्झाम्पल द फर्स्ट ग्रुप इज प्लस अँड मायनस अँड द सेकंड ग्रुप इज मायनस अँड प्लस. नाउ दीज ग्रुप्स आर द फर्स्ट ग्रुप अँड द सेकंड ग्रुप, ऑल्सो कॉल्ड अनलाइक चार्जेस. सजातीय विद्युत प्रभार म्हणजे काय? दोन्ही प्रभार हे सारखे असतात, प्लस प्लस मायनस मायनस. विजातीय विद्युत प्रभार म्हणजे प्लस मायनस किंवा मायनस प्लस. दोन विरुद्ध विद्युत प्रभार जेव्हा जवळ येतात तेव्हा त्यांच्यामध्ये आकर्षण होतं. देयर इज अ अट्रॅक्शन बिटवीन अनलाइक चार्जेस. ओके, नाउ डू यू अंडरस्टँड फ्रॉम दिस पॉइंट? नेक्स्ट, द फोर्थ पॉइंट इज रिपल्शन इज यूज्ड ॲज अ टेस्ट फॉर आयडेंटिफाइंग electrically charged object. Repulsion is used as a test for identifying electrically charged objects. म्हणजे काय? एक तर या ठिकाणी प्रतिकर्षण, रिपल्शन मीन्स प्रतिकर्षण. प्रतिकर्षण ही एखाद्या वस्तूमध्ये विद्युत प्रभार आहे का नाही हे ओळखायचं असेल तर त्यासाठी प्रतिकर्षण ही कसोटी वापरली जाते. म्हणजेच एखाद्या वस्तूमध्ये विद्युत प्रभार आहे की नाही आपल्याला ओळखायचं असेल तर त्यासाठी रिपल्शन ही मेथड वापरली जाते, प्रतिकर्षण ही मेथड वापरली जाते. And the last property of the static electricity is the electricity charge generated by induction stays only as long as the changed object is near to it. Now induction means त्याला आपण सोबत किंवा सहज या ठिकाणी वहन आपण त्याला असं म्हणू शकतो. म्हणजेच व एखाद्या वस्तूच्या वहनातून म्हणजे विद्युत प्रभारी वस्तू जवळ तर दुसरी न प्रभार असलेली वस्तू जर नेली तर त्यामध्ये काय होतं, एका वस्तूतून दुसऱ्या वस्तूत विद्युत प्रभार स्थलांतरित होतो. परंतु हा स्थलांतरित झालेला जो विद्युत प्रभार असतो तो अल्प काळ टिकत असतो, म्हणजे तो जास्त वेळ टिकत नाही. इट इज कॉल्ड ऑल्सो द स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी इज अ स्टे ऑन अ शॉर्ट ड्युरेशन.
म्हणजे स्थितीविद्युत प्रवाह हा काय करत असतो, थोडा वेळ म्हणजेच अल्प काळ हा या ठिकाणी राहत असतो. ओके, दीज आर 5 इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ द स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. नाउ डू यू अंडरस्टँड स्टुडंट्स? ओके, येस. नाउ सी अ एक्झाम्पल. तर एक प्रयोग या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय जो तुम्ही घरी करायचे. म्हणजेच आपल्याला तो प्रयोग जर तुम्ही केला तर तुम्हाला जवळपास महत्त्वाचे जे गुणधर्म आहेत ते तुम्हाला समजतील. तर त्यासाठी आपल्याला साहित्य काय काय याचे आपल्याला सिद्ध काय करायचे, स्थितीविद्युत प्रभाराचे गुणधर्म. तर त्यासाठी आपलं साहित्य घेते काचेची बॉटल, काचेची बाटली, 2 स्ट्रॉ, एक उनी वस्त्र. ओके, ठीक आहे. तर सर्वप्रथम आपल्याला सिद्ध करायचे पहिला गुणधर्म, इलेक्ट्रिकली चार्ज ऑब्जेक्ट्स अट्रॅक्ट अनचार्ज ऑब्जेक्ट्स. तर हा तुम्ही कसं सिद्ध करणार पहा. तर सर्वप्रथम या ठिकाणी आपण पाहतोय एक बॉटल घ्यायची, टेबलवर ठेवायची, काचेची बॉटल ठेवा आणि एक स्ट्रॉ घ्या. तो स्ट्रॉ काय करायचा, एक स्ट्रॉ त्या काचेच्या बॉटलीची जे झाकण आहे त्या झाकणावर ठेवायचा. म्हणजे हा जो प्रयोग तुम्ही पुस्तकामध्ये पाहणार पेज नंबर 53 वर या पद्धतीनं या ठिकाणी एक स्ट्रॉ हा काचेच्या बॉटलवर ठेवायचे आणि दुसरा स्ट्रॉ हातात घ्यायचा आणि तो दुसरा स्ट्रॉ त्या काचेच्या बाटलीवर ठेवा स्ट्रॉजवळ घेऊन जावा. त्यामध्ये तुम्हाला काही मुवमेंट जाणवणार नाही. ओके, नाव द नेक्स्ट इज now prove the first property, electric charge object attract uncharged object. Now take the second straw and rub on the woolen cloth. आता काय करायचं, उनी वस्त्रावर या ठिकाणी तो स्ट्रॉ तुम्ही घ्यायचा आणि हातातला आणि तो घर्षण करायचं उनी वस्त्रावर. आणि आता मात्र त्या बॉटल जवळ जी बॉटल या ठिकाणी जी आहे बॉटलचा स्ट्रॉ ठेवला त्याजवळ घेऊन जावा. तर या ठिकाणी त्या स्ट्रॉवर म्हणजे बॉटल ठेवला तर स्ट्रॉ आहे त्याची मुवमेंट होते म्हणजे तो काय करतो, अट्रॅक्ट होतो कुणाकडे, चार्ज ऑब्जेक्ट. म्हणजेच बॉटल ठेवलेले अनचार्ज स्ट्रॉ आहे आणि आपण घर्षण केल्यामुळे तो चार्ज झाला. त्यामुळं अनचार्ज ऑब्जेक्ट ही चार्ज ऑब्जेक्टकडे अट्रॅक्ट होते. दॅट इज द फर्स्ट प्रॉपर्टी, इलेक्ट्रिकली चार्ज ऑब्जेक्ट्स अट्रॅक्ट अनचार्ज ऑब्जेक्ट. ओके, नाउ द सेकंड प्रॉपर्टी, प्रूव्ह द सेकंड प्रॉपर्टी. देयर इज रिपल्शन बिटवीन लाईक चार्जेस, सजातीय म्हणजे सारख्या विद्युत प्रभारामध्ये प्रतिकर्षण, ते सिद्ध करूयात. नाव मग आता आपण तोच प्रयोग काय करतोय कंटिन्यू. आता काय करायचं आपल्याला, जे 2 स्ट्रॉ आहेत आपण रॉड बाटलीवर ठेवलेला हातातला, आता हे दोन्ही स्ट्रॉ काय करायचे, उनी वस्त्रावर बारीकडनं घासायचं आणि मग आता एक स्ट्रॉ त्या काचेच्या बाटलीवर ठेवायचा आणि दुसरा हातात घ्यायचा आणि मग तो काचेच्या बाटलीजवळ घेऊन जावा. तर त्या दोन्ही स्ट्रॉमध्ये काय होतं, रिपल्शन होतं, प्रतिकर्षण, म्हणजे ते एकमेकाजवळ येत नाही, दूर जातात. दॅट इज द सेकंड प्रॉपर्टी. अँड द थर्ड इज, आता आपल्याला काय करायचे, या ठिकाणी थोड्या वेळानंतर दोन्ही या ठिकाणी स्ट्रॉ काय होतील, दोन्ही स्ट्रॉ या ठिकाणी थोड्या वेळ ठेवल्यानंतर त्यातला विद्युत प्रवाह निघून जाईल. मग आता एका स्ट्रॉला काय करायचे आपल्याला, उनी वस्त्रावर घर्षण करायचे आणि एका स्ट्रॉला आपल्याला काय करायचे, रेशमी वस्त्रावर घर्षण करायचे. म्हणजे एकामध्ये धन विद्युत प्रवाह निर्माण होईल आणि एका ऋण होतील. आणि मग आता एक स्ट्रॉ काय करायचे आपल्याला काचेच्या बाटलीवर ठेवायचे आणि दुसरा जवळ घेऊन जावा, त्यामध्ये अट्रॅक्शन होतं. नाव दिस इज द थर्ड प्रॉपर्टी, देयर इज अ अट्रॅक्शन बिटवीन अनलाईक चार्जेस. तर अशा पद्धतीनं आपण 3 महत्त्वाचे गुणधर्म तुम्ही या प्रयोगासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्वतः या ठिकाणी करायचे आहेत घरी. म्हणजे तुम्हाला हे 3 गुणधर्म परफेक्ट डोक्यामध्ये लक्षात राहतील. ओके, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्थितीविद्युत प्रभाराचे गुणधर्म या प्रयोगासाठी आपल्याला सिद्ध करता येतात. हे तुम्ही प्रत्यक्ष घरी करून पहा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी गुणधर्म सहज लक्षात येतील. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपण हा आजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण या घटकाचा अर्धा भाग पूर्ण केलेला आहे. आता उरलेला जो भाग आहे तो आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पूर्ण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो घरी राहा, सुरक्षित राहा आणि अभ्यास करा. ओके, थँक्यू.